ओम नमः शिवाय. चला तर मंडळी, आज मी शिवसाठी बनवला होता उपमा. तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कसा बनवला होता. त्यासाठी मी इथं एक कांदा घेतलेला आहे, एक हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडासा कढीपत्ता आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. कांदा मी बारीक चिरलेला आहे, कोथिंबीर पण बारीक चिरलेली आहे आणि मिरची पण बारीक चिरलेली आहे. अशा प्रकारे मी सगळं चिरून घेतलेलं आहे. पुन्हा मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यात मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यात मी जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे. कांदा 1-2 मिनटं परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यावर मी त्याच्यात पुन्हा शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे पण 1-2 मिनटं परतून घ्यायचे. शेंगदाणे परतून झाल्या हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची पण 1-2 मिनटं परतून घ्यायची. त्यात थोडंसं मी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं नमकही टाकलेलं आहे. पुन्हा ते मी 1-2 मिनटं मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा मी त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड 1-2 मिनिटांनी उकळी आणून द्यायची. पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यात रवा ॲड करायचा. मी इथं रवा पहिलाच भाजलेला होता. तुम्ही पण पहिला भाजू शकता किंवा उपमा बनवताच्या टायमिंगला भाजू शकता. पण पहिलाच जर रवा भाजला तर उपमा कराय वेळ वाचतो आणि लगेच उपमा पण होतो. अशा प्रकारे इथं 1-2 मिनटं उपमा हलवून घ्यायचा, म्हणजे गाठ तयार होत नाही. उपमा सुटसुटीत आणि छान होतो. त्यानंतर मी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे. पुन्हा 1-2 मिनटं फ्राय केलेला आहे आणि त्याच्यावर मी 1-2 मिनटंच झाकण ठेवलेलं आहे. 1-2 मिनटं झाकून ठेवायचं. त्यानंतर अशा प्रकारे आपला इकडं उपमा तयार झालेला आहे. आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि फॉलोही करा. तुम्ही कशा प्रकारे उपमा बनवता आणि तुम्ही ह्याला काय म्हणता हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.